नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? 10वी पास ते मास्टर डिग्री एकाच भरतीमध्ये 144 जागा, सॅलरी 18,000पासून ते 2 लाखापर्यंत. पण थांबा, या भरतीमध्ये दोन असे हायडन पॉईंट आहेत जे 90% स्टुडंटला माहीत नसतात आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होतो. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन 100% समजणार आहे, हे मी तुम्हाला इथे गॅरंटी देतो. आता ही जी भरती आहे ही सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीकडून आहे. टोटल पोस्ट 144, ऑल इंडिया जॉब आहे, नॉन टीचिंगच्या पोस्टिंग इथे अवेलेबल आहेत. आता याच्या इम्पॉर्टंट डेट आपण पाहून घेऊ. फॉर्म अप्लाय करण्याची तारीख ही 16 मार्चपासून सुरू झाली आणि लास्ट डेट ही 16 एप्रिल 2026 आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे, फक्त ऑनलाईन फॉर्म भरून काम होत नाही, तर इथे हार्ड कॉपी पण पाठवावी लागते आणि इथेच 90% स्टुडंट चूक करतात. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, मी शेवटी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणारच आहे. आता पुढे जाण्यापूर्वी मला एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे. म्हणजे 10वी झालं आहे, 12वी झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, ITI इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. कारण की मी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही ज्याप्रमाणे मला कमेंट्स करता त्यानुसार मी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्या एज्युकेशननुसार. त्यामुळे कमेंट्स नक्की करा, हे विसरू नका. मी प्रत्येक कमेंट वाचतो, त्याला रिप्लायही करतो. त्यामुळे तुमचं शिक्षण लिहा, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून हा व्हिडिओ पाहता ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग की तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात. आता ज्यांचं 10वी झालं आहे किंवा ITI लेवल झालं आहे त्यांच्यासाठी MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ, इथे जे शिक्षण लागते 10वी पास किंवा ITI, या पोस्टसाठी एक्सपिरियन्सची गरज नाही. याची जी सॅलरी आहे ती 18,000पासून ते 56,900पर्यंत आहे. त्यानंतरची दुसरी पोस्ट आहे ती म्हणजे ड्रायव्हर. याच्यासाठी जे क्वालिफिकेशन लागते ते 10वी प्लस ड्रायव्हिंग लायसन्स लागते. तुम्हाला 5 वर्षाचा इथे ड्रायव्हिंगचा अनुभव असायला हवा. सॅलरी 19,900पासून 63,200. म्हणजेच 10वी पाससाठी इथे डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉबचा चान्स इथे अवेलेबल आहे, हे तुम्ही इथे विसरू नका. आता यांचं 12वी झालं आहे, 12वी पास असाल तर इथे पहिली पोस्टिंग आहे ती म्हणजे लायब्ररी अटेंडन्स. क्वालिफिकेशन इथे 12वी पास प्लस लायब्ररी सायन्सचा कोर्स, 1 वर्षाचा अनुभव. याची सॅलरी आहे 18,000पासून ते 56,900पर्यंत. त्याच्यानंतर सेकंड पोस्ट आहे 12वी वाल्यांसाठी मेडिकल अटेंडन्स. याचं जे शिक्षण आहे 12वी सायन्स इथे लागते. 1 वर्षाचा हॉस्पिटलचा अनुभव तुम्हाला लागतो आहे. याची सॅलरी 18,000पासून ते 56,900पर्यंत आहे. इथे एक्सपिरियन्स लागतो आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. काही पोस्टला एक्सपिरियन्स नाही आहे, काही पोस्टला एक्सपिरियन्स इथे लागतो आहे. आता ग्रॅज्युएशन केल्यासाठी इथे सर्वात जास्त अपॉर्च्युनिटी आहे. पहिली पोस्टिंग आहे ती म्हणजे LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्कची. क्वालिफिकेशन लागते ग्रॅज्युएशन. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही स्ट्रीममध्ये झालेलं असेल तरी इथे चालणार आहे, म्हणजे BA BCom BSc व्हॉटेवर. या ठिकाणी दुसरं एक एलिजिबिलिटी म्हणजे तुमचं टायपिंग स्किल प्लस कॉम्प्युटर प्रोफेशन्सी इथे लागते. या पोस्टिंगसाठी एक्सपिरियन्सची गरज नाही. याची सॅलरी 19,900पासून 63,200 इतकी आहे. फ्रेशरसाठी ही एक बेस्ट अपॉर्च्युनिटी, हे तुम्ही इथे विसरू नका. त्यानंतर सेकंड पोस्ट आहे ती म्हणजे स्टेनोग्राफरची. इथे ग्रॅज्युएशन लागते, एनी स्ट्रीममधलं. स्टेनो प्लस टायपिंग स्किल लागते. यालाही एक्सपिरियन्सची गरज नाही. 25,500पासून 81,100पर्यंत याचा पगार आहे. त्यानंतरची पोस्टिंग आहे ती म्हणजे अप्पर डिव्हिजन क्लर्कची. यालाही ग्रॅज्युएशन लागते, एनी स्ट्रीममधलं. एक्सपिरियन्स 2 वर्षाचा. लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं काही पोस्टिंगला एक्सपिरियन्स लागतो आहे, काही पोस्टिंगला एक्सपिरियन्सची गरज नाही. तर अप्पर डिव्हिजन क्लर्क या पोस्टिंगसाठी ग्रॅज्युएशन लागतं एनी स्ट्रीममधलं प्लस 2 वर्षाचा अनुभव लागतो आहे. तोही LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्कचा काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव इथे लागतो आहे. याची सॅलरी 25,500पासून 81,100 आहे. लक्षात ठेवा की डायरेक्ट अप्पर डिव्हिजन क्लर्कची पोस्टिंग मिळत नाही, एक्सपिरियन्स लागतो किंवा प्रमोशन नाही पोस्ट मिळते, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन झाले प्लस त्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे पोस्टिंग आहे. पहिली पोस्टिंग आहे ती म्हणजे असिस्टंटची. याला ग्रॅज्युएशन लागतं आहे प्लस याला 3 वर्षाचा UDC म्हणजे अप्पर डिव्हिजन क्लर्क लेवलचा अनुभव लागतो आहे. हे पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की अप्पर डिव्हिजन क्लर्कच्या पोस्टिंगला जे लोक अप्लाय करत आहे त्यांना लोअर डिव्हिजन क्लर्कचा 2 वर्षाचा अनुभव लागतो आहे आणि जे लोक असिस्टंटसाठी अप्लाय करत आहे त्यांच्यासाठी अप्पर डिव्हिजन क्लर्कचा 3 वर्षाचा अनुभव लागतो आहे.
हे तुम्ही लक्षात ठेवा. याचा जो पगार आहे ना तो 35,400पासून 1,12,400. त्यानंतरची पोस्टिंग आहे सेक्शन ऑफिसर. या पोस्टिंगसाठी जी क्वालिफिकेशन लागते ग्रॅज्युएशन एन स्ट्रीममधलं, यालाही 3 वर्षाचा अनुभव लागतो आहे असिस्टंटचा किंवा 8 वर्षाचा अप्पर डिव्हिजन क्लर्कचा इथे अनुभव लागतो आहे. याचा पगार 44,900पासून 1,42,400 आहे. हे प्रमोशनल टाईप पोस्ट आहे, हे तुम्ही इथे विसरू नका. आता सर्वात महत्त्वाचं टेक्निकल स्टुडंटसाठी म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग झालं आहे किंवा ज्यांचं IT इंजिनिअरिंग झालं आहे त्यांच्यासाठी इथे जबरदस्त इथे पोस्टिंग निघाली. पहिली जी पोस्टिंग आहे ती म्हणजे ज्युनियर इंजिनिअरची. क्वालिफिकेशन लागते BTech, BE, सिव्हिल, इलेक्ट्रिक कोणत्याही तुमचं फील्डमधलं झालं असेल तरी चालणार आहे किंवा डिप्लोमा प्लस एक्सपिरियन्स. मी तुम्हाला सांगतो आहे की काही पोस्टिंगला एक्सपिरियन्स लागतो, त्या पोस्टला सुद्धा एक्सपिरियन्स लागतो आहे. 1 ते 3 वर्षापर्यंतचा इथे अनुभव लागतो आहे. यांचा या पोस्टिंगसाठी जो पगार आहे तो 35,400पासून 1,12,400. त्यानंतरची पोस्टिंग IT वाल्यांसाठी लक्षात ठेवा सिस्टीम ॲनालिस्ट. क्वालिफिकेशन लागते BTech, MCA, MTech, MSc कॉम्प्युटर. ज्यांचं MCA झालं आहे, ज्यांचं BTech झालं आहे, MTech झालं आहे, MSc कॉम्प्युटर झालं आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट योग्य आहे. 3 ते 5 वर्षाचा प्रोग्रामिंगचा इथे तुम्हाला अनुभव लागतो आहे. याचा जो पगार आहे तो 56,100पासून 1,77,500पर्यंत आहे. कोडिंग नॉलेज असणाऱ्यांसाठी ही एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, हे तुम्ही इथे विसरू नका. तुमचे मित्र असतील जे ITमध्ये आहेत, ज्यांना जॉब लागत नाही आहे किंवा जॉब करताय त्यांच्यासाठी ही एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, त्यांनाही नक्की तुम्ही शेअर करा. तुमचं एक शेअर कोणाचं तरी जीवन घडवू शकतो, कोणाच्या तरी जीवनाला स्थिरता आणू शकतो, हे तुम्ही इथे विसरू नका. मदत करणं, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत करणं हे या चॅनलचं प्रथम ध्येय, हे तुम्ही विसरू नका. आता ज्यांची मास्टर डिग्री लेवल झाली आहे म्हणजे हायस्ट पोस्ट, आता इथे फर्स्ट पोस्ट आहे ती असिस्टंट रजिस्ट्रार. याची क्वालिफिकेशन लागते मास्टर डिग्री MA, MCom, MSc विथ 55% तुम्हाला इथे मार्क असायला हवं किंवा तुमचं फर्स्ट क्लासमध्ये मास्टर डिग्री पूर्ण झालेली असायला हवी. या पोस्टसाठी एक्सपिरियन्स लागत नाही आहे. याचं सिलेक्शन डायरेक्ट एक्झाम होणार आहे, त्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणजे 2 स्टेपमध्ये याचं सिलेक्शन होणार आहे, म्हणजे रायटन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू. याची जी सॅलरी आहे ती 56,100पासून 1,77,500 इतकी याची जबरदस्त सॅलरी. पोस्ट जशी जबरदस्त आहे त्याप्रमाणे सॅलरी पण याची जबरदस्त आहे. त्यानंतरची पोस्टिंग आहे ती म्हणजे रजिस्ट्रार. टॉप पोस्ट ही. याचं जे क्वालिफिकेशन लागते याला मास्टर डिग्री लागते. याला अनुभव 15 वर्षाचा लागतो आहे, तोही ॲडमिनिस्ट्रेशनचा किंवा टीचिंगचा 15 वर्षाचा अनुभव तुम्हाला या पोस्टिंगसाठी लागतो आहे. याचा पगार 1,44,200 पासून सुरुवात होते. लक्षात ठेवा 1,44,200 पासून सुरुवात होते ते 2,18,200 पर्यंत याचा पगार आहे. आणि ही एक हायेस्ट सॅलरी पोस्ट आहे, हे तुम्ही इथे विसरू नका. आता काही पोस्टमध्ये कॉम्प्युटर नॉलेज कंपल्सरी आहे, काही पोस्टला टायपिंग स्पीड लागतो आहे, काहीला अनुभव लागतो आहे. त्यामुळे फॉर्म भरताना एलिजिबिलिटी चेक करा, हे तुम्ही इथे विसरू नका. मी तुम्हाला रिमाइंडर करतो आहे. आता फीच आपण पाहून घेऊ. आता ज्याप्रमाणे लेवल चेंज होते त्याप्रमाणे इथे एक्झामची फीसुद्धा बदलते. ज्या पोस्टिंग लेवल 10 ते 14मध्ये येत आहे, ज्या हायेस्ट पोस्ट आहे त्यांच्यासाठी जनरल OBC EWS यांच्यासाठी 3,000 आणि SC ST PWBD म्हणजे अपंग यांच्यासाठी 1,500 रुपये. आता ज्या पोस्टिंग लेवल 6 ते 9मध्ये येत आहे जनरल OBC EWSसाठी 2,000 आणि SC ST वाल्यांसाठी 1,000. आता ज्या पोस्टिंग लेवल 1 ते 5मध्ये येत आहे म्हणजे क्लर्क MTS या ज्या पोस्टिंग आहे त्यांच्यासाठी जनरल OBC EWSसाठी 1,000 आणि SC ST वाल्यांसाठी 500. लक्षात ठेवा प्रत्येक पोस्टसाठी वेगळी फी भरावी लागत आहे. आता इथे एज क्रायटेरिया पाहून घेऊ. MTS LDC क्लर्क याच्यासाठी 32 वर्षापर्यंत इथे तुम्ही अप्लाय करू शकता. जे टेक्निकल असिस्टंटसाठी अप्लाय करतील त्यांच्यासाठी 35 वर्षापर्यंत इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. ज्या हायेस्ट पोस्ट आहेत 40 वर्षापर्यंत अप्लाय तुम्ही करू शकताय. आणि रजिस्ट्रारसाठी 57 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. SC ST OBCला इथे रिलॅक्सेशन मिळते गव्हर्नमेंट रूलप्रमाणे, हे तुम्ही इथे विसरू नका. आता एक्झाम प्लस सिलेक्शन प्रोसेस आपण इथे पाहून घेऊ. तर याची सिलेक्शन प्रोसेस 3 स्टेपमध्ये डिवाइडेड झाली. फर्स्ट स्टेप आहे रायटन एक्झाम. मात्र इथे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार नाही आहे. हा इथे एक बेनिफिटेड पॉईंट आहे माझ्या मतानुसार. बिकॉज आपण ज्यावेळेला CBT देतो तर त्याची जी काय ॲन्सर शीट आहे ती आपल्याला नंतर भेटते. मात्र इथे OMR बेस्ड तुमची रायटन एक्झाम होणार आहे.
त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी एक्झाम देणार त्या दिवशी तुमच्या हातामध्ये त्या क्वेश्चन्स पेपरचे आन्सर शीट अवेलेबल राहणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या क्वेश्चन्सला कोणतं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे हे तुम्हाला लगेच त्या ठिकाणी कळून जाणार आहे. नंतर त्यानंतरची स्टेप आहे स्किल टेस्ट. या ठिकाणी तुमचं टायपिंग, स्टेनो किंवा टेक्निकलसाठी इथे स्किल टेस्ट राहणार आहे. त्यानंतरची इंटरव्ह्यू जे लास्ट स्टेप आहे जे हायेस्ट पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहे. आता याची एक्झाम सेंटर लिमिटेड दिल्ली, मुंबई, कोलकाता, बँगलोर. त्यामुळे लवकर अप्लाय करा. जर एक्झाम सेंटर फेल झाले तर तुम्हाला आउट ऑफ स्टेटचं एक्झाम सेंटर मिळू शकतं आणि तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे लास्ट डेटची वाट पाहू नका. अप्लाय करायचं असेल तर लवकर अप्लाय करून द्या. आणि मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट सेम शेड्यूल अवॉइड करा. जर तुम्ही UDCसाठी अप्लाय करताय, असिस्टंटसाठी अप्लाय करताय, त्यांनी नोटिफिकेशनमध्ये शेड्यूल दिलेले आहेत की कोणत्या शेड्यूलला कोणकोणत्या पोस्टसाठी एक्झाम होणार आहे. जर तुम्ही एकाच शेड्यूलमधल्या 2 पोस्टला अप्लाय केलं तर तुम्ही सिंगल पोस्टसाठी एक्झाम देणार आहेत आणि तुमचं एक फॉर्मचे पैसे हे वाया जातील. त्यामुळे 2 पोस्टला अप्लाय करताय तुम्हाला सेपरेट फी भरावी लागणार आहे. वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगळी फी भरावी लागणार आहे. 2 पोस्ट 2 अप्लाय 2 फीज भरावी लागणार आहे. त्यामुळे 2 पोस्टसाठी अप्लाय करणार आहे तर वेगवेगळे शेड्यूल निवडा. ठीक आहे. त्यामुळे तुमची फीज वाया जाणार नाही, तुमचा फॉर्म वाया जाणार आणि तुमची संधी वाया जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो आहे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 90% स्टुडंट मिस्टेक करतात. तर तुम्ही लक्षात ठेवा की इथे फॉर्म भरण्याचं रूल काय आहे की तुम्ही फॉर्म भरा, प्रिंट काढा, डॉक्युमेंट अटॅच करा आणि 15 दिवसाच्या आत पोस्टाने हार्ड कॉपी पाठवा. आत्तापर्यंत आपण म्हणजेच इतर ज्या काही रिक्रुटमेंट नोटिफिकेशन असतात त्यामध्ये आपण कॉम्प्युटरवरती फॉर्म भरतो आणि आपण हार्ड कॉपी पाठवत नाही. मात्र या ठिकाणी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीच्या रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला तुमची फॉर्मची हार्ड कॉपी प्लस तुम्हाला डॉक्युमेंट अटॅच करून 15 दिवसाच्या आत हार्ड कॉपी पाठवायची आहे. नाही तर तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होईल, तुमचे पैसे वाया जातील, संधी वाया जाईल हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मला हॉनेस्टली सांगा की अशी अपॉर्च्युनिटी रोज येते का? म्हणजे माझं सांगायचा अर्थ असा आहे ज्याच्यामध्ये 12वीवाल्यांना संधी मिळते, ITवाल्यांना मिळते, 10वीवाल्यांना मिळते, IT वाल्यांना मिळते, ज्यांचं IT इंजिनिअरिंग झाले त्यांच्यासाठी मिळते, एक्सपिरियन्सवाल्यांना मिळते, नॉन एक्सपिरियन्सवाल्यांनाही संधी मिळते. त्यामुळे अशी गोल्डन अपॉर्च्युनिटी सोडू नका. ऑल इंडिया जॉब आहे, स्टेबल गव्हर्नमेंट करिअर तुम्हाला या ठिकाणी मिळते. आज जर तुम्ही इग्नोर करणार तर उद्या तुम्हाला रिग्रेट होईल हे तुम्ही इथे विसरू नका. जर तुम्ही एलिजिबल असाल कोणत्या पोस्टसाठी आणि जर तुम्हाला योग्य संधी मिळत असेल तर नक्की अप्लाय करा ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आता ही माहिती युजफुल वाटली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक हा यूट्यूब अल्गोरिदमला सिग्नल देतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू स्टुडंटपर्यंत पोहोचवायचा आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नोटिफिकेशनची योग्य ती माहिती देणं हे आपल्या महाराष्ट्र स्टुडंट मित्रा चॅनलचं प्रथम ध्येय आहे. त्यामुळे एक लाईक करा. व्हिडिओ हा सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तेवढी तुम्ही मदत करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की एक शेअर तुमचा कोणता मित्र असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्याचं क्वालिफिकेशन कोणत्या पोस्टिंगसाठी बसत असेल, त्याला अनुभव असेल किंवा तो खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल आणि त्याचं जीवन जर सरकारीमध्ये येऊन स्थिरता येणार असेल, कोणाच्या जीवनामध्ये त्याला स्टेबिलिटी मिळणार असेल, कोणाच्या जीवनाला एक दिशा मिळणार असेल तर नक्की शेअर करा. एक शेअर कोणाला तरी मदत करू शकतो. त्यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि जे गव्हर्नमेंट जॉब ॲस्पायरंट आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तेवढी मदत त्यांना करा. जर तुम्हाला अशीच सिम्पल, डीप, हॉनेस्ट जॉब इन्फॉर्मेशन हवी असेल तर आत्ताच महाराष्ट्र स्टुडंट मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला फक्त अपडेट नाही मिळत, तुम्हाला फुल अंडरस्टँडिंग मिळते प्रत्येक जॉब नोटिफिकेशनची. हे तुम्ही इथे विसरू नका. बाकी डिटेल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जॉब नोटिफिकेशनची लिंक देऊन ठेवली आहे, आपला लिंक तुम्हाला देऊन ठेवली आहे, प्लस आपल्या टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक देऊन ठेवली आहे. त्याच्यावर तुम्हाला फ्री CBT प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी अपडेट मिळत असते. ग्रुप जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.